नमस्कार मंडळी, मी सौ अनुराधा दामले. आध्यात्मिक लेखमालेतील 5वा एपिसोड मोक्ष या विषयावर आज आपण चिंतन करणार आहोत. मोक्ष म्हणजे काय ते आपण संत संगतीत समजून घेऊन मोक्ष प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न करत तेथपर्यंत जाऊया, मोक्षपदी जाऊया. मोक्ष म्हणजे बंधनातून आपल्याला सुटका करून घ्यायची. मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः बंधाय विषयासक्तं मुक्तै निर्विषयं सुस्मृतम्. अमृतबिंदू उपनिषदातली ही श्रुती आहे. ही श्रुती आपल्याला सांगते बंधनाचे आणि मोक्षाचं कारण मनच आहे. मन विषयात रमतं तेव्हा ते बंध निर्माण करतं, तर परमार्थात रमतं तेव्हा मोक्ष प्राप्त करतं. म्हणूनच सर्व संतांनी मनाला उपदेश केला आहे. विषयांची आसक्ती असलेले मन बांधून ठेवतं, तर विषयांची आसक्ती नसलेलं मन मुक्त करतं. हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान अद्वैत तत्त्वज्ञान आहे. तिथे दुसरे कोणीही काहीही नाही, फक्त एकच ब्रह्मतत्व आहे. जिथे दोन गोष्टी असतात तिथे दुसऱ्यापासून भय वाटतं, पण अद्वैत रूप मोक्षामध्ये दुसरे कोणीच नसल्याने निर्भयता प्राप्त होते. मोक्ष म्हणजे सुखाचा ठेवा. मोक्षाने मिळणारे सुख कोणावर कशावरही अवलंबून नसते. मी कायम असणे या अनुभवालाच मोक्ष म्हणतात, मुक्ती म्हणतात. मुक्ती कशातून मिळवायची तर प्रपंचातून, म्हणजे प्रपंचाच्या आसक्तीपासून मुक्ती मिळवायची. मी देह आहे या विचारातून मुक्ती, चिंतेतून मुक्ती, अनावश्यक चिंतनातून मुक्ती. अशी मुक्ती मिळाली की आसक्ती नसलेलं मोकळं मन मोक्षाला कारण होतं. मोकळं मनच भगवंताजवळ स्थिर राहू शकतं. अनावश्यक चिंतनातून मुक्त होण्यासाठी तुकाराम महाराज सांगतात, हरी चिंतने मुक्ती कांता वरावी. मग ते मन आपल्याला मोक्ष मार्गाकडे घेऊन जाते. हरीचे स्वरूप समजावून घेऊन त्याचे नामस्मरण केले, चिंतन केले की ते चिंतन करता करता आपणही हरिरूप होतो. आपले स्वतःचे स्वरूप येते. हरीची प्राप्ती म्हणजेच मोक्ष. यासाठी साधकाने समर्थ सांगतात तसे सावध साक्षेपी दक्ष तया तात्काळची मोक्ष इतरास ते अलक्ष लक्षिले नवचे, अशी दासबोधातली ओवी आहे. असं जर आपण असू तर म्हणजेच श्रीगुरूंनी दिलेल्या साधनाविषयी सावध, सतत प्रयत्नशील आणि शमाधिकांचा अभ्यास मोडू नये म्हणून दक्ष असणारा जो साधक असतो तो लगेच मुक्त होतो. इतर लोकांना स्वसंवेद्य ब्रह्माचा अनुभव घेता येत नाही. साधन चतुष्टय संपन्न बुद्धी असेल तर आणि श्री गुरु आणि साधना यांच्याशी निष्ठा ठेवतो त्याला तात्काळ मोक्ष लागतो. मीच माझा शत्रू किंवा मित्र असतो. आसक्तीने बंधन असते. विषयांनी आसक्त असलेलं मन विषयांच्या बंधनामुळे दुःख देतं. मला हवं ते मिळालं नाही तर दुःख होतं, तेव्हा मीच माझा शत्रू असतो. माणसाचं मन सतत कोणत्या तरी विषयात, कोणातरी व्यक्तीत, कोणत्या तरी वस्तूत गुंतून पडतं आणि असं मन हे अशुद्ध मन असतं. असं अशुद्ध मन हे बंधाला कारण असतं. विषयांची आसक्ती नसलेले मन मुक्तिरूपाने आपल्याला सुख देते. जो आपल्याला सुख देतो तो आपला मित्र असतो. अनासक्त मन सुख देते म्हणून ते आपले मित्र असते. म्हणून विषयातली आसक्ती काढून टाकली पाहिजे. ईश्वराच्या प्रारब्ध व्यवस्थेमुळे आपल्याला ज्याची इच्छा असते ते भोग मिळतातच असं नाही. आपल्या जीवनात आपल्या इच्छेविरुद्ध सुखाचे आणि दुःखाचे असे दोन्हीही भोग येतात. इच्छा असो वा नसो ते आपल्याला भोगावेच लागतात. ते न भोगण्याचं स्वातंत्र्य आपल्याला नाही आणि तेच बंधन असतं. या पारतंत्र्यालाच बंधन म्हणतात. विषयांच्या इच्छेने माणूस गुंतून पडतो, मन बद्ध होतं. त्या विषयात गुंतून न पडण्याचा सोपा उपाय म्हणजे ज्यावेळी जे विषय समोर येतील ते कुरकूर तक्रार न करता भोगायचे. ते भोगून संपवायचे. प्रारब्धाने
आपल्या वाट्याला जी परिस्थिती येईल तिचा आनंदाने स्वीकार केला पाहिजे. विषयांचा भोग म्हणजे एक प्रकारचा यज्ञच. ते विषय यज्ञरूप म्हणून भोगावे, म्हणजे विषयांची आसक्ती राहत नाही, आवड निवड राहत नाही. समर्थांनी शेवटच्या क्षणी सर्व शिष्यांना बाहेर थांबायला सांगितले, कारण रामाच्या चिंतनात राहता यावे म्हणून. सर्व गोष्टीतून मन काढून घेऊन मगच प्राणांचा त्याग केला. नावेत बसून आपण पहिलं तीर गाठू शकतो, पण त्याच नावेत भोग पडून पाणी शिरलं तर आपण बुडून मरून जातो. तसं विषयांचं पाणी आपल्या जीवनरूपी नौकेत भरलं तर आपल्याला संसार सागर तरून जाता येणार नाही. आपण संसाररूपी सागरात गटांगळ्या खात बुडून जाऊ. विषयांच्या चिंतनात दोष आहे. विषय सेवनात दोष नाही, पण ते चिंतनात दोष आहे. चिंतनासाठी चित्तात विषयच जाऊ देऊ नये म्हणून मनानेही बाहेर जाऊन विषय गोळा करू नयेत. मग असं मन शुद्ध अनासक्त होऊन मोक्षाला कारण होतं. मोक्षा वाचून माझं काय अडतं हा विचार केला पाहिजे. आपल्या संस्कृतीत 4 पुरुषार्थ सांगितलेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आपल्या प्रयत्नांनी ते प्रत्येकाला मिळवणं शक्य आहे. जीवनात अभ्युदय म्हणजे लौकिक जगातील प्रापंचिक वैभव व निःश्रेयस म्हणजे पारमार्थिक वैभव. जीवनात दोन्हींची आवश्यकता असते. म्हणून परमार्थासंबंधी आपले असलेले गैरसमज दूर करून आपल्या सुखाचे दरवाजे आपणच मोकळे केले पाहिजेत. यासाठी समर्थ म्हणतात, या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडूनी स्वानंदे सुखी झाले. दासबोधातली ओवी आहे ही. आत्मपद हे सर्वात उत्तम श्रेष्ठ पद आहे. हे पद प्राप्त झाले तर माणूस सुखरूप होतो, म्हणजे तिथे दुःख औषधालाही शिल्लक राहत नाही. सुखासाठी विषयांची गरज राहत नाही. त्यामुळे काम, क्रोध, लोभ, भय, चिंता इत्यादीपासून आपोआप सुटका होते. समर्थांनी प्रथम आत्मविचार आणि नंतर धर्मस्थापना असा क्रम सांगितलाय. धर्मजीवनाने माणसाचं मन शुद्ध आणि शांत होण्यास मदत होते आणि सुखरूप होऊन सुखाने जगून सुखाने शरीर आणि जग सोडून जाणे हा अध्यात्मशास्त्राचा एकमेव हेतू आहे. तो हेतू साध्य होईल त्यासाठी वेदांतशास्त्राने या सत्याच्या आत्म्याच्या अनुभवासाठी तत्त्वज्ञान व साधनेची पद्धत सांगितली आहे. ती आपण जाणून घेतली पाहिजे. त्याचा अनुभव घेतला की ती पद्धतीही सोडून दिली पाहिजे. नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट रिझल्ट्स, फॉरगेट द सिस्टीम, किंवा साध्य होता साधनाचा ठाव नाही, इतकी सहजता आली पाहिजे. सत्याचा अनुभव, आत्मानुभव, ब्रह्मानुभव, मोक्ष, कैवल्य, अपवर्ग, मुक्ती हे सगळे शब्द एकाच अर्थाने वापरतात. द्वितीयाद्वयी भयं भवती असं आपल्याला श्रुती सांगते. जिथे दुसरा कोणी अनुभवाला येतो तिथे तोच भयाला कारण होतो. या द्वैतातून सुटका होऊन हे सर्व ब्रह्म आहे, सर्व जग ब्रह्मरूप आहे असा अनुभव आल्याशिवाय सुटका होत नाही बंधनातून. यालाच जीवनमुक्ती म्हणतात. तिने निर्भयता येते. आत्मरूपाने मी कायमचा आहे असा अनुभव म्हणजेच मोक्ष. मोक्ष म्हणजे चिरंतर सुखाचा ठेवा. ब्रह्मतत्व सच्चिदानंद असल्याने आत्म्याच्या सच्च्या प्रेरणेमुळे माणसाला मी आहे ही जाणीव कायम असते. चित्तच्या प्रेरणेने जाणून घ्यायची ज्ञानाची प्रवृत्ती असते, तर आनंदरूप प्रेरणेने सुख आनंदाकडे प्रवृत्ती होते. सांडूनी राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन, त्यासी कैचे समाधान लोलंगतासी. ही पण दासबोधातली ओवी आहे. ज्ञानदेव सुखाच्या प्रेरणेचा उगम व सुखासाठी चाललेल्या भटकंती संबंधी सांगताना म्हणतात, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. या 2 ओव्यात माणसाच्या खऱ्या सुखाचं रहस्य दडलेलं आहे. प्रत्येकाच्या हृदयात म्हणजे अंतःकरणात सुखरूप व आनंदमय असा असणारा सच्चिदानंद घनरूप श्रीराम, ब्रह्मरूप श्रीराम
कायम असतोच, पण माणसाला भ्रमामुळे विषयापासून सुख मिळतं असं वाटतं. त्यामुळे सुख देणाऱ्या विषयांच्या मागे आपण आयुष्यभर फिरतो. पण विषयात सुख नसल्यामुळे माणूस आयुष्यभर दुःखीच राहतो. त्याला समाधान प्राप्त होत नाही. हे समाधान, शांती, तृप्ती, निर्भयता, आनंद या गुणांनी समृद्ध दर्जेदार जीवन जगण्यासाठी वेदांतशास्त्राच्या अभ्यासाची नितांत आवश्यकता आहे. मी जो बांधून जखडून ठेवतो तो विषय भोगण्यात दोष नाही, पण त्या विषयाच्या आसक्तीत, चिंतनात दोष आहे. विषयाच्या निमित्ताने मन, बुद्धी, चित्त, अहंकार शांत होतात आणि त्याचाच परिणाम म्हणजे आपल्या आत असलेले आत्मसुख आपण अनुभवतो. पण आत्मसुखाचा अनुभव आपल्याला नसल्यामुळे ते सुख विषयामुळे झाले असं आपल्याला वाटतं. विषयजनित सुख हे सौख्य होणार नाही असं समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकातून आपल्याला सांगतात. गाढ झोपेत रोज हीच गोष्ट घडते. मन, बुद्धी, चित्त, अहंकार शांत, लीन झाल्याचा परिणाम गाढ झोप लागून आपल्याला सुख वाटते, झोप हवीशी वाटते. हा गाढ झोपेत आत्मसुखाचाच अनुभव असतो. कोणत्याही कारणावाचून, विषयावाचूनचा आनंद असा अनुभव जागेपणी असला पाहिजे. कोणत्याही कारणावाचून आणि विषयांवाचून भगवंताच्या स्मरणात अखंड आनंदाने राहता येणे म्हणजेच मोक्ष. गाढ झोपेतला सुखाचा अनुभव अज्ञानातून असतो. झोपेतून जाग आल्यावर लगेच व्यवहारातील सगळ्या आठवणी आपल्या जागृत होतात. जागृतीतील आनंदासाठी बुद्धीच्या निश्चयाची आवश्यकता असते. हा निश्चय दृढ असला पाहिजे. मग बुद्धी निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी असा अनुभव आपल्याला येईल. मी ब्रह्म आहे असा बुद्धीचा अखंड आणि सहज निश्चय होताच आत्मज्ञान होऊन आपण सिद्ध होऊ. म्हणजेच जे आपले मूळचे स्वरूप आहे तेच आपण होऊन जाऊ. कोणत्याही कारणाने आपला आनंद खंडित होणार नाही. अशी आनंदरूप व्यवस्था म्हणजे कशी, त्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, किंबहुना सोये जीव आत्मा याची लाहे, तेथे जे होये तया नाम सुख. ज्ञानेश्वरीतली ओवी आहे ही. ज्या क्षणी जीव आत्मरूप होतो त्या क्षणी जे काही होते त्यालाच सुख असे म्हणतात. जीव आत्मरूप होतो म्हणजे जीवभावाचे आत्मभावात समर्पण होते. जीवभाव म्हणजे मी देह आहे असे समजणे. शास्त्रीय दृष्ट्या जीव ही संकल्पना स्पष्ट करताना सांगितलं आहे की जीव म्हणजे जीवचैतन्य आत्मा कूटस्थ अधिक बुद्धी अधिक चिदाभास म्हणजे बुद्धीत फाकलेला आत्म्याचा प्रकाश. जीव हा संकुचित असल्याने संकुचितपणात दुःख असते आणि शिवभाव म्हणजे आत्मभाव व्यापक असल्याने आत्मभावात जीवभावाचं समर्पण झालं की व्यापकतेचा अनुभव येतो आणि व्यापकतेत सुख असते ते आपल्याला अनुभवता येतं. जसं आपण एकट्याने एखादा पदार्थ खाण्यापेक्षा सर्वांना खाऊ घालून गृहिणीचा आनंद व्यापकतेच्या सुखाचा अनुभव घेतो. अशी व्यापकता प्राप्त होण्यासाठी जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. ही पण ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. जगात दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीत प्रत्येक माणसात भगवंत पाहता आला पाहिजे. व्यवहार करताना जसा व्यवहार तसा योग्य तऱ्हेने केला पाहिजे. पण अंतःकरणात मनात कटुता येता कामा नये. तो विचार तिथेच खंडित होऊन त्या माणसाचं चिंतन न करता भगवंताच्या नामात रंगून गेलं पाहिजे. यासाठी सगुणाची उपासना करत करत निर्गुणापर्यंत पोचायचे. समर्थ सांगतात, सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारासार विचारे संत संगे. दासबोधातली ओवी आहे ही. सगुणाच्या आधाराने निर्गुण ब्रह्म मी आहे असा अनुभव घ्यायचा. अहमपासून 6 पर्यंत जायचे. तत्त्वम असी असा श्री गुरु उपदेश करतात. ते ब्रह्म तू आहेस असं गुरु शिष्याला सांगतात. सोहम ही सर्वश्रेष्ठ साधना करून तत्त्वमसी या महावाक्याचे रूपांतर अहम ब्रह्मास्मी
या महावाक्यात झालं पाहिजे. मी ब्रह्मरूप आहे म्हणजेच मी आनंद स्वरूप आहे असा अनुभव आला की आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा असं म्हणण्याचं धैर्य आपल्याला प्राप्त होतं. मोक्ष मिळवण्यातच जीवनाची ती कर्तव्यता आहे असं शास्त्र म्हणजे उपनिषद, भगवद्गीता, दासबोध, ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथ सांगतात. त्या ग्रंथांचा अभ्यास करून एकनाथ महाराज सांगतात त्याप्रमाणे आयुष्याचे नि साधने सच्चिदानंद पदवी घेणे. अशी सच्चिदानंद पदवी घेतल्यानंतर गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष, उच्च नीच हे काहीही भेद न राहता मोक्षरूप निरपेक्ष सुख, शांती, समाधान असलेलं दर्जेदार जीवन आपल्याला जगता येईल आणि मोक्षप्राप्ती होईल. जय जय रघुवीर समर्थ.